हॅलो मित्रांनो, वेलकम टू रिव्हर्स एजिंग जर्नी. तर आजचा आपला टॉपिक आहे सप्लिमेंट्स. आपण खूप वेळा सप्लिमेंट्स घेत असतो, पण हे सप्लिमेंट्स कसे घ्यायचे असतात हे कोणाला माहिती आहे का? सप्लिमेंट्स घ्यावेत पण कधी जेव्हा तुम्हाला शरीराला त्याची गरज असेल. अनेक लोक आजकाल कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यासारखे सप्लिमेंट्स घेतात. पण ते योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने जर घेतलं तर ते आपल्या शरीराला उपयोगी पडतं. कारण चुकीच्या वेळेत घेतलेले सप्लिमेंट्स नीट ऍब्झॉर्ब होत नाहीत, त्याचा फायदा कमी होतो, काही वेळा साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते सप्लिमेंट्स आणि कधी घ्यावेत आणि कसे घ्यावेत, कोणत्या गोष्टी अवॉइड कराव्यात आणि ऍब्झॉर्प्शन कसं वाढवावं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विटॅमिन डी नेहमी कधी घ्यायचं आहे? मॉर्निंगला. विटॅमिन डी का घ्यायचं आहे? आपल्या इम्युनिटीसाठी, मूडसाठी, हार्मोनसाठी, मसल स्ट्रेंथसाठी हे खूप महत्वाचं आहे. पण अनेक लोक ते चुकीच्या पद्धतीने घेतात की सकाळी. तर हे कधी घ्यायचं आहे? सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर. कारण विटॅमिन डी हा फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणजे त्याला ऍब्झॉर्ब होण्यासाठी हेल्दी फॅट लागते. तर ते कशासोबत घ्यायचं आहे? तर ते ॲवॅकॅडो, नट्स, बीट, एग्ज यासारख्या हेल्दी फॅट सोबत घेतलं म्हणजे नाश्त्याबरोबर घेतलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन चांगलं होतं. मोस्टली ते दुधामधून सुद्धा तुम्ही विटॅमिन कॅप्सूल असेल किंवा विटॅमिन D3 ची पावडर असेल तर ती तुम्ही दुधामध्ये टाकून सुद्धा घेऊ शकता. रिकाम्या पोटी मात्र घेऊ नका, कारण मग त्याने ऍब्झॉर्प्शनला त्रास होतो. विटॅमिन बी ट्वेल्व शरीराला एनर्जी बनवण्यास मदत करतं. हे जर डेफिशियन्सी असेल बी 12 ची तर तुम्हाला थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते, ब्रेन फॉग होतं, मूड चेंज होतो. तर हे कधी घ्यायचंय? सकाळी घ्यायचं आहे रिकाम्या पोटी. D3 रिकाम्या पोटी नाही घ्यायचं आहे. बी विटॅमिन मात्र रिकाम्या पोटी घ्यायचं आहे, कारण बी विटॅमिन एनर्जी वाढवतं. रात्री घेतल्यास काही लोकांना झोपेचा त्रास होऊ शकतो. ऍसिडिटी किंवा नॉसिया होत असेल तर हलक्या ब्रेकफास्ट नंतर घेतलं तरी चालेल. कॅल्शियम स्ट्रॉंग बोनसाठी. मिनरल्स विशेषतः महिलांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. त्याचे फायदे काय आहेत? त्याने बोन्स मजबूत होतात, टीथ हेल्दी होतात, मसल फंक्शन होतं नीट, हार्मोन सपोर्ट. आणि कॅल्शियम कधी घ्यायचं आहे? सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर, कारण फूड सोबत घेतलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन इम्प्रूव्ह होतं. इम्पॉर्टंट टिप्स. कॅल्शियम सोबत विटॅमिन D3, विटॅमिन K2 घेतल्यास कॅल्शियम योग्य ठिकाणी म्हणजे बोन्स मध्ये पोहोचण्यास मदत होते. आयर्न सोबत कॅल्शियम घेऊ नका, कारण दोघांचं ऍब्झॉर्प्शन कमी होतं. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी कॅल्शियम आणि आयर्न दोन वेगवेगळ्या वेळेस घ्यायचं आहे. कॅल्शियम तुम्ही सकाळी नाश्त्यानंतर घेऊ शकता आणि आयर्न दुपारी जेवल्यानंतर घेऊ शकता. आयर्न एनर्जी आणि हिमोग्लोबिन सपोर्टसाठी. आयर्न डेफिशियन्सी विशेषतः महिलांमध्ये खूप कॉमन आहे. जर तुम्हाला थकवा येत असेल, हेअर फॉल असेल, कमजोरी असेल, डेझीनेस होत असेल तर आयर्नचे सप्लिमेंट तुम्ही घेऊ शकता. तुम्ही कधीही डे टाइम मध्ये, पण जेवल्यानंतर जेव्हा आयर्न घेता तर तेव्हा ते जास्त लवकर ऍब्झॉर्ब होतं, कारण काही लोकांना रिकाम्या पोटी जर घेतलं तर नॉशिया होऊ शकते. तर ऍब्झॉर्प्शन कसं वाढवायचं आहे? विटॅमिन C सोबत जर ते घेतलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन नक्कीच चांगलं होतं. लेमन वॉटर सोबत घेऊ शकता, ऑरेंज सोबत, आमला सोबत किंवा विटॅमिन C सप्लिमेंट सोबत हे आयर्न घेऊ शकता. आयर्न सोबत कधीही टी, कॉफी किंवा कॅल्शियम घ्यायचं नाही. जेव्हा तुम्ही चहा घेताय किंवा चहाच्या बरोबर आयर्नच्या टॅबलेट नाही घ्यायचे आहे. हा. तर झिंक इम्युनिटीसाठी आणि मिनरल्ससाठी चांगलं आहे. झिंक आपली इम्युनिटी वाढवतं, स्किनचा हेल्थ वाढवतं, हेअर वाढवतं, हेअर ग्रोथ, हार्मोन्ससाठी खूप महत्वाचं आहे. झिंक कधी घ्यायचं आहे? सकाळी किंवा दुपारी घेतलं तर चालेल. सर्वोत्तम ऍब्झॉर्प्शन रिकाम्या पोटी घेतं. पण जर स्टमक अपसेट होत असेल तर फूड नंतर घ्या. झिंक आणि आयर्न एकाच वेळेस घेऊ नका. विटॅमिन C कधी घ्यायचं आहे? इम्युनिटी बूस्टर आहे ते. इम्युनिटी वाढवतं, स्किनचा ग्लो इम्प्रूव्ह करतं, कोलॅजनला सपोर्ट करतं, आयर्न ऍब्झॉर्प्शन इम्प्रूव्ह करतं. सकाळी किंवा तुम्ही दुपारी घेऊ शकता विटॅमिन C. आयर्न सोबत घेतलं तर खूप चांगलं. हे फूड सोबत किंवा विदाउट फूड दोन्ही प्रकारे घेऊ शकता.
आणि त्याचे नॅचरल सोर्सेस आहेत लेमन, ऑरेंज, किवी, आमला. पण जर तुम्हाला टॅबलेटच घ्यायची असेल तर ती आयर्नच्या टॅबलेट सोबत घ्या. मॅग्नेशियम रिलॅक्सेशन साठी खूप चांगलं मिनरल आहे हे. आजकाल स्ट्रेस आणि पुअर स्लीप खूप महत्वाचं आहे, खूप कॉमन आहे आणि मॅग्नेशियम डेफिशियन्सी पण खूप लोकांमध्ये दिसते. मॅग्नेशियम जेव्हा तुम्ही घेताय तर तुमची बॉडी रिलॅक्स फील करते, तुम्हाला झोप चांगली यायला मदत होते, तुमच्या मसल्सची रिकव्हरी होते, स्ट्रेस रिड्यूस होतं आणि कॉन्स्टिपेशन सुद्धा रिलीफ व्हायला मदत होते. तर हे मॅग्नेशियम नेहमी रात्री बेड टाइमला घ्यायचं आहे, कारण मॅग्नेशियम शरीराला रिलॅक्स करायला मदत होतं. त्याच्यामुळे स्लीप क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते आणि ते गरम पाण्यात सोबत तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा साध्या पाण्यासोबत घेतलं तरी महत्वाचं. सप्लिमेंट्स घेताना महत्वाच्या गोष्टी, ब्लाइंडली सप्लिमेंट्स घेऊ नका. जर शक्य असेल तर ब्लड टेस्ट करा, डॉक्टर किंवा एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि जर कमी असेल तरच घ्या. फूड हा फर्स्ट अप्रोच ठेवा. सप्लिमेंट्स म्हणजे सप्लिमेंट्स आहेत, ते हेल्दी डाएटची जागा घेऊ शकत नाही. ओव्हर डोस घेणे टाळा. काही लोकांना सवय असते उगीचच कॅल्शियम घ्यायची, पण गरज आहे का? तुम्ही कॅल्शियमची लेवल चेक करा. जर सप्लिमेंट्सने जास्त फायदा होत असता तर जर सप्लिमेंट्स म्हणजे जास्त फायदा असं नसतं. काही विटॅमिन्स एक्सेस मध्ये हार्मफुल सुद्धा होऊ शकतात. आयर्न सुद्धा तुम्ही जास्त घेतलं तर त्याचे हार्म म्हणजे खूप तोटे सुद्धा आहेत. हायड्रेशन, जेव्हा तुम्ही सप्लिमेंट घेताय तर हायड्रेशन खूप महत्वाचं आहे. पुरेचं पाणी तुम्ही घ्यायला पाहिजे. So simple daily supplement timing example. Morning empty stomach vitamin D complex. Breakfast after food vitamin D3 plus K2 plus calcium. आणि मिड मॉर्निंगला लंच सोबत तुम्ही आयर्न आणि व्हिटॅमिन सी घेऊ शकता. आफ्टरनूनला तुम्ही झिंक घ्या आणि बेड टाइमला तुम्ही मॅग्नेशियम घ्या. असं हे तुमचं रुटीन जर ठेवलं तर ते योग्य वेळेस आणि योग्य लाईफस्टाईल हा हेल्थ इम्प्रुव्हमेंटचा पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे. लक्षात ठेवा, टायमिंग डज मॅटर्स, ऍब्झॉर्प्शन मॅटर्स, कन्सिस्टन्सी मॅटर्स आणि सर्वात महत्वाचं हेल्दी फूड, गुड स्लीप, सनलाईट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हेच खरे फाउंडेशन आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणते सप्लिमेंट नियमित घेत आहात किंवा तुम्हाला कोणत्या सप्लिमेंटची गरज आहे का. तर उगीचच सप्लिमेंट घेणं सुद्धा टाळा. सो थँक्यू एव्हरीवन.